हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की खरोखर प्रियानो आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. जसं आपल्याला देवाचं वचन सांगतं प्रियानो की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं. हालेलुया. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने तुमचे आणि माझे सर्व पाप क्षमा केले. हालेलुया. तो येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला आणि पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि खरोखर तो आमच्यावर खूप असं प्रेम करतो. आमेन. हालेलुया. मुळात आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज आम्ही त्याची स्तुती करूया प्रियानो. त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसे पापी पापी. हालेलुया. आपण एक गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसे पापी पापी.
झालो. तुम्हाला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये दोन मार्ग असते. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त हा सत्य मार्ग आहे नाही का. हालेलुया. जो जातो स्वर्गाकडे. हालेलुया. कारण की तो बोलला माझ्याकडे आल्यावर कोणी पित्याकडे जाऊ शकत स्वर्गाचं द्वारच मी आहे. हालेलुया. आणि जो दुसरा मार्ग आहे ज्याला म्हणतात सपाट मार्ग तो म्हणजे योहान 10 मध्ये म्हणल्याप्रमाणे चोर येतो हत्या घात नाश करण्यासाठी. हालेलुया. त्या मार्गाने सैतान आपल्याला नेत होता त्या नरकाच्या मार्गाला. परंतु येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रियानो त्या स्वर्गाच्या प्रियानो त्या स्वर्गीय स्थानामध्ये बसवलं असं देवाचं वचन सांगतं. हालेलुया. आपल्याला त्याने त्याचा जीवनाचा मार्ग दाखवला. हालेलुया. त्याने आपल्या जीवनामध्ये प्रियानो त्याचा आशीर्वादित मार्ग दाखवला, त्याचा निरोगी मार्ग दाखवला, त्याचा शांतीचा मार्ग दाखवला. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त स्वतः तो मार्ग तयार झाला. हालेलुया. आणि खरोखर आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. येशू ही मार्ग है, येशू ही सत्य है, येशू ही जीवन मेरा. Yes.
द्राक्षरस केला. हालेलुया. आणि त्याने तो असा द्राक्षरस केला प्रियानो, ज्यावेळेस त्याने त्या कारभाराने पाहिलं प्रियानो, ते एकदम आश्चर्यचकित झाले की हा कुठला द्राक्षरस आहे. हालेलुया. ज्यावेळेस आमचा देव एक कुठलं कार्य करतो ना प्रियानो, तो सर्वांपेक्षा अद्भुत कार्य करतो प्रियानो. हालेलुया. जे मनुष्य करू शकत नाही, जे मनुष्याकडून शक्य नाहीये, ते परमेश्वर करतो प्रियानो. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केलं. आजही येशूच्या नामामध्ये मेलेले जिवंत होत आहे. हालेलुया. आंधळे पाहू लागत आहे. हालेलुया. कारण की तो अद्भुत परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिया. एक लास्ट गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया प्रियानो. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में.
पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान राजाच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू पिता तुझ्या इथे एक पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलंस प्रभू येशू तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर जो बलिदान केलंस जो मोलवान रक्त सांडलंस आणि धन्यवाद पिता आम्ही धन्यवाद देतो की येशूच्या द्वारे आम्हाला सर्व पापातून शापातून सर्व सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस पिता आम्ही धन्यवाद पवित्र आत्मा आम्ही तुझे स्वागत प्रभू येशू तुझ्या नावाला सर्व धन्यवाद धन्यवाद
आमचं जीवन आमचं सर्वस्व पित्या तुझ्या हातामध्ये घेतलं. धन्यवाद पित्या, आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव देतो, सर्व महिमा देतो, सर्व सन्मान देतो. कारण पित्या तुझ्या पुत्राच्या बलिदानाच्या द्वारे तुझ्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर अर्पण करून आम्हाला सर्व बंधनातून शापातून मुक्ती दिलीस. आम्हाला नवीन जीवन दिलंस. आम्ही धन्यवाद. ही पूर्ण वेळ तुझ्या आज तुझ्या हातामध्ये घेतलंस. धन्यवाद येशूच्या नावात आमेन.
हालेलुया हालेलुया हालेलुया. खरोखर प्रियांनो परमेश्वर खूप 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 चांगला आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो आज तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. हालेलुया. त्या परमेश्वराने खरोखर प्रियांनो आज आपल्याला एक हा दिवस दिला की आपण त्याची आराधना करावी. हालेलुया. या बायबलमध्ये लिहिलेले आहे की शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. हालेलुया. खरोखर ना आपण एक दिवस पूर्णपणे परमेश्वराला देतो. इतके दिवस अडथळा नव्हता. हालेलुया. जरी ऑनलाईन आपली सभा सुरू होती. हालेलुया. पण आज परमेश्वराने त्याची कृपा आपल्याला दिलेली आहे. ऑफकोर्स खरं सांगायचं झालं तर प्रियानो की त्या परमेश्वरानेच आपल्याला सहाय्य केलं. हालेलुया. त्या परमेश्वराच्या सहाय्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. हालेलुया. प्रियानो ही वेळ आपण प्रभूच्या वचनामध्ये यावेळेस आपण जाणार आहोत आणि यावेळेस आपल्यामध्ये सिस्टर अनिला यावेळेस पुढे गेली आणि आपल्यासाठी प्रार्थना करू असं वचन प्रभूने त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्याला द्यावं. प्रभूने आपल्याबरोबर बोलावं म्हणता. या प्रियानो आपण प्रार्थना करूया. आपले सर्वजण आपले डोळे बंद करू. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देत आहे बाप्पा राजांच्या राजा येशूच्या नावामध्ये आले. धन्यवाद देत आहे बाप्पा की वेळ तू आम्हाला दिलीस, समाधीची वेळ दिलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आमची स्तुती आराधना तू मान्य केलीस. स्तुती आराधनेमध्ये तू विराजमान झालास. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद प्रार्थना करते बाप्पा येणाऱ्या वचनासाठी. येणारं वचन बाप्पा तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आत्म्याने तू प्रकट केलेला आहे आमच्या पास्टरांना म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रत्येक शब्द हा त्यांना बोलण्यासाठी तू सहाय्य कर. प्रत्येक शब्द हा तुझा असू दे. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना लीड केलंस, गाईड केलंस हे वचन सांगण्यासाठी म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हे वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर आणि मदत कर. या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी देखील तुझी कृपा, पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्य आणि तुझं गौरव, तुझी महिमा होते. याद्वारे आम्ही अनेक पट पीक द्यावं असं आणि तुझं गौरव इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीद्वारे जे ऑनलाईन बघत आहेत त्यांच्याद्वारे देखील तू दिलंस म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व डिस्टर्बन्स येशूच्या नावामध्ये आम्ही दूर करतो आणि तू तुझा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलेल्या आहे म्हणून आमेन. हालेलुया. प्रियांनो आपण जवळजवळ 1.5 महिन्यापासून आपण पाहत आहोत की जो पेंटिकॉस्टचा दिवस ना, पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय केलं परमेश्वराने त्याच्या आत्म्याचा वर्षाव केला. प्रियांनो हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो आपल्याला ना आपण पाहतो की परमेश्वराने एक जे स्वर्ग आहे आपल्यासाठी उघडण्यात आलं. हालेलुया. आणि खरोखर आपण जर बघितलं प्रियांनो जो पवित्र आत्मा बायबलमध्ये सांगितलं 21 पत्रामध्ये की हा आपल्या वतनाचा विसार आहे. पवित्र आत्मा काय? आपल्या वतनाचा विसार आहे. तुम्हाला माहिती विसार म्हणजे काय? जर कोणती जागा काय जर तुम्ही घेतली तर पहिलं काय करतात? विसार देतात. नाही की नाही? तर त्याच रीतीने तुम्हाला माहिती आहे आता आपलं वतन कुठे आहे? आपलं वतन काय? प्रियांनो जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं ना, आपलं वतन हे जगाचं नाहीये, आपलं वतन हे स्वर्गीय आहे. हालेलुया. तर तुम्ही पेत्राचे मला असं वाटतं दुसरे पत्र याचा पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय तिथं असं म्हटलं ना, आपले वतन स्वर्गामध्ये राखून ठेवलेले आहे. हालेलुया. है ना? पण महत्वाची गोष्ट आहे ओके आपण ते वाचूया. तर आपण पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि इथं आपण 3रं वचन 3, 4 आणि 5 वचन आहे आणि आपण हे वाचू. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी
अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून, जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य राखलेले आहात, ते तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, इथं पहिली गोष्ट इथं म्हटलं की जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन. सर्व बोला, अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी. कसं वतन मिळणार आहे आपल्याला? अक्षय. तुम्हाला माहिती आहे, अक्षय म्हणजे ज्याचा नाश होणार नाही. तुम्हाला माहिती आहे, या जगातील सर्व गोष्टींचा नाश होणार आहे, सर्व गोष्टी समाप्त होणार आहे, पण जे स्वर्गामध्ये ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वतन आहे प्रियांनो. ते वतन बायबल सांगतं कसं आहे? अक्षय ना, कधीही न संपणार. आणि बायबल सांगतं हे वतन कुठे आहे? जर आपण पुढे वचन वाचलं, बायबल सांगतं ना, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. आमेन. तर प्रियांनो, मी तुम्हाला काय सांगितलं ना, की देवाने आपलं वतन स्वर्गात राखून ठेवलं, पण पवित्र आत्मा, जर तुम्ही इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 14 वचन मी वाचून दाखवतो आहे. इथे म्हटलं, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा, सर्वजण बोला, हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. कुठे आपलं वतन? स्वर्गामध्ये राखून ठेवले आहे. हालेलुया. आणि पवित्र आत्मा काय आहे? विसार. आता आपण बघितलं विसार म्हणजे काय? ऍडव्हान्स पेमेंट. म्हणजे पवित्र आत्मा काय आहे? स्वर्ग या पृथ्वीवर अनुभव करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला. आपलं वतन स्वर्गीय आहे. हालेलुया. मग आपण पाहतो हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा काय? विसार आहे. म्हणजे आपण पाहतो देवाची ही योजना आहे, या पृथ्वीवर आपण स्वर्ग अनुभव करावा. आमेन. म्हणून येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकवली, काय म्हटलं ना, की त्या प्रार्थनेमध्ये आपण पाहतो ना, की येशू ख्रिस्त असा बोलला ना, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात जसे स्वर्गात. हालेलुया. मग आपण पाहतो देवाची योजना आहे, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर आपण आपले जीवन जगावं. पण हे सर्व कशाच्या द्वारे होणार आहे? केवळ पवित्र आत्म्याच्या. तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरला, तुम्ही जर पवित्र आत्म्याच्या दानाचा जर तुम्ही एक्सेप्ट केलं, हालेलुया, तर प्रियांनो, हा पवित्र आत्मा तुम्हाला स्वर्ग आणि स्वर्गीय गोष्टी या पृथ्वीवर तुम्हाला दाखवणार आहे ना. तुम्ही स्वर्ग या पृथ्वीवर अनुभव करणार आहात. हालेलुया. किती अद्भुत हे वचन. आमेन. हालेलुया. पण इतकंच नाही, पवित्र आत्मा हा आपल्या वतनाचा विसार आहे. बायबल सांगतो प्रियांनो, की पवित्र आत्मा हा देवाने आपल्यावर मारलेला शिक्का आहे. काय आपल्यावर मारलेला शिक्का? आपण जर इफिसकरास पत्र पहिला अध्याय आणि 13 वचन आपण वाचूया. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या कारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते, ज्यावेळेस आपण सत्याचं वचन म्हणजे सुवार्ता ऐकल्यानंतर काय झालं ना, की बायबल सांगते त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा, इथं बायबल सांगते त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर येशू ख्रिस्ताच्या ठायी शिक्का काय मारण्यात आला? शिक्का मारण्यात आला. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हा जो
पवित्र आत्मा काय हा शिक्का आहे जो देवाने आपल्याला मारलेला आहे. कशासाठी की तुम्ही आता ह्या जगाचे नागरिक नाही, तुम्ही स्वर्गाचे नागरिक. हालेलुया. तर पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्यावर आहे. आपल्या अंतःकरणामध्ये 100% हा विश्वास आहे की खरोखर ज्यावेळेस येशू येणार आहे तो मला घेऊन जाणार, माझं राज्य होणार, कारण माझ्यावर शिक्का मारलेला आहे. आमेन. हालेलुया. मला काय मारण्यात आलेला आहे? शिक्का मारण्यात आलेला आहे पवित्र आत्म्याचा. आणि मग म्हणून प्रियांनो हा पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्याला मारण्यात आलेला आहे ना. आपण बघितला हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. हालेलुया. आणि माग आपण शिकलो की 3 प्रकारचे अभिषेक. हालेलुया. सर्वात पहिल्या वेळेस ज्यावेळेस आपलं तारण होतं, इथं तेच म्हटलं, ज्यावेळेस तुमचं तारण झालं त्यावेळेस तुम्हाला काय करला? पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला. पण आपण बघितलं त्याच्यानंतर देखील परमेश्वर अजून एक ना पवित्र आत्म्याचं दान आपल्याला देतो. हालेलुया. ते म्हणजे याजकाचा अभिषेक. हालेलुया. याजक काय करायचा? जुन्या करारामध्ये आपण पाहतो प्रार्थना करायचा, देवाच्या सानिध्यामध्ये जायचा. हालेलुया. आणि प्रियांनो खरोखर ना आपण बायबल सांगते की पश्चाताप करा, येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. जो दुसरा एक्सपिरियन्स तारणानंतर आपल्या जीवनामध्ये येतो तो हा की देव आपल्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देतो. हालेलुया. आपल्याला अन्य भाषेचं दान प्राप्त होतं. हालेलुया. काय होतं? आपल्याला अन्य भाषेचं दान प्राप्त होतं. आमेन. आणि हा याजकाचा अभिषेक आहे. याच पवित्र आत्म्याचा दान आपल्याला मिळतं प्रियांनो ना आपली प्रार्थनेचं जीवन वाढायला. हालेलुया. आपण जास्त वेळ आराधना करायला लागतो. आपल्या ज्यावेळेस तारण होतं एकदम नवीन ज्यावेळेस आपण असतो आपल्याला जास्त वेळ प्रार्थनेमध्ये बसता येत नाही. पण ज्या वेळेस देवाचा आत्मा आपल्यावर येतो, हालेलुया, आपण अधिक वेळ प्रार्थनेमध्ये ना देवाच्या सानिध्यामध्ये आपण घालवायला लागतो. देवाचं वचन आपण वाचायला लागतो. हालेलुया. पण इतकंच नव्हे प्रियांनो, तिसरी महत्वाची गोष्ट आपण बघितली प्रियांनो, ती ही हालेलुया की इथंच हा अभिषेक संपत नाही, तर तिसरा पण अभिषेक आहे. आणि आपण बघितलं तो म्हणजे कोणता? आपण बघितलं की एक राजाचा अभिषेक. देवाची इच्छा आहे की आपण एका राजाप्रमाणे या पृथ्वीवर या जगामध्ये राज्य करावं. हालेलुया ना. आपल्याला सर्व देवाची योजना आहे की आपण सर्व सैतानाच्या शक्तींना हरवावं, जसं येशूने हरवलं. येशू ख्रिस्त हा राजा होता. हालेलुया. का? कारण आपण पाहतो त्याला अभिषेक. आता अभिषेक ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना, हा राजा बनण्यासाठी असतो. अभिषेक ज्यावेळेस होतो हा राजा बनण्यासाठीच असतो. आमेन. राज्याभिषेक बोलतात त्याला. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर येतो हा आपल्याला राजा बनवण्यासाठी. कशासाठी येतो? आपल्याला राजा बनवण्यासाठी. आमेन. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो तो तिसरा अभिषेक आणि मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना, माझ्या जीवनामध्ये जे सर्व अनुभव मी तुम्हाला माझे जे अनुभव केलेले आहेत आणि मी आता पण ते अनुभव घेते. हालेलुया. पण जो आपण बायबलमध्ये देखील बघितलं जो तिसरा एक्सपिरियन्स ना जो आपण बघितला की पेत्राचा. हालेलुया. की बायबल सांगतो तो प्रार्थना करत होता आणि काय झालं? त्याचं देहभान सुटलं. देहभान म्हणजे काय? म्हणजे आपण पाहतो की त्याचं जे शरीर आहे, शरीरावरचं जे भान होतं ते सुटून गेलं. पवित्र आत्म्याने पूर्णपणे त्याला त्याच्या हातामध्ये. आणि पेत्राला काय झालं? एक दृष्टांत झाला. काय झाला? एक त्याला स्वर्गामधून एक चादर दिसली. त्या चादरीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी होते. परमेश्वर त्याला बोलला हे मारून खा. तो बोलला मी कसं खाऊ? मी आतापर्यंत कोणती अशुद्ध गोष्ट खाल्ली नाही. पण परमेश्वराने त्याला 3दा सांगितलं नाही तू जा हे मारून खा. पण प्रियांनो हे जनावर खाण्याविषयी नव्हतं. हालेलुया. तर प्रियांनो परमेश्वर पेत्राला
जे परराष्ट्रीय लोक आहेत, जे रोमी लोक आहेत, त्यांच्याकडे सुवार्ता सांगायला घेऊन जाणार होता. आणि आपण पाहतो पवित्र आत्म्याने हालेलुया पेत्राला काय केलं. आपण पाहतो की जो कर्नेलिय नावाचा जो व्यक्ती होता त्याच्या घरामध्ये गेला. पेत्राच्या मनामध्ये संशय होता, पण पवित्र आत्मा त्याला बोलला, घाबरू नकोस, तू जे शिपाई तुझ्या बरोबर आले त्यांच्या बरोबर तू जा आणि त्या घरामध्ये जाऊन तू माझी सुवार्ता सांग. आणि पेत्र तिथे गेला आणि बायबल सांगते त्यांनी येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगितली. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी सुवार्ता सांगितली काय झालं. हालेलुया. जे परराष्ट्रीय लोक त्यांनी विश्वास ठेवला. ते वचन ऐकता ऐकताच त्यांच्यावर देवाचा आत्मा उतरून आला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलायला लागले. हालेलुया. हालेलुया. तर ही एक थर्ड लेवल आपण बघितली ना, की देहभान सुटून गेलं त्याचं, आहे की नाही. आणि ज्यावेळेस हे देहभान जातं, तुम्ही जर बघितलं बायबलमध्ये पौलाविषयी देखील लिहिलेले प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, की त्याचं देहभान सुटलं आणि त्याला येशू दिसला. हालेलुया. तर मित्रांनो, ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची एक पातळी आहे, एक खोली आहे. मी असं बोलेल ना, देवाची इच्छा आहे की आपण खोल पाण्यामध्ये जावं. आमेन. हालेलुया. आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अधिक आणि अधिक भरावं, कारण आपण शेवटच्या काळामध्ये जे सर्व कार्य होणारे नाही, ते एक वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होणार आहे. हालेलुया. मित्रांनो, जर आपल्या शेवटच्या काळामध्ये जर आपला उपयोग व्हायचा असेल तर आपल्याला त्या देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे आणि देव ते द्यायला आतुर आहे. आमेन. हालेलुया. तर फक्त महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो, हा जो तिसरा अभिषेक आहे प्रियांनो, मी असं बोलल ना की ज्यावेळेस देवाचा आत्मा पूर्णपणे आपल्यावर येतो. मी तुम्हाला सांगितलं ना की मी ज्यावेळेस प्रार्थना म्हणजे मी ज्यावेळेस नवीन होतो आणि मी अन्य भाषेमध्ये 2 तास 3 तास 4 तास प्रार्थना करायचो आणि मग असं अनेक दिवस केल्यानंतर एकदा हा अनुभव मला आला. मी ऑलमोस्ट 2-3 तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली आणि काय झालं की देवाचा पूर्ण अभिषेक म्हणजे अभिषेक इतका आला की शब्द निघेना. तुम्हाला माहितीये देवा आता अनेकदा असं होतं ना, आपल्याला असं वाटतं, अनेक लोकांना असं वाटतं की खूप आवाज असला म्हणजे तिथे पवित्र ना, म्हणजे असं बघा पेंटिकॉस्ट लोक म्हणजे काय खूप ओरडाओरड करणार नाही का, खूप आवाज आहे की नाही. पण खरं पाहायला गेलं माहिती तुम्हाला की जे खरं सामर्थ्य देवाचा अभिषेक केव्हा येतो, ज्यावेळेस तो पूर्ण सामर्थ्य येतं. हालेलुया. आणि काय होतं माहिती तुम्हाला, आपल्या मुखातून शब्द पण येत नाही. आपण देवापासून सर्व आपण पाहतो ना त्याचा अभिषेक प्राप्त करायला, तोपर्यंत आपले शब्द चालू आहे, तोपर्यंत आपण बोलत असतो त्याच्यामध्ये आम्हाला दे असं कर तसं कर. पण ज्यावेळेस एक अशी पातळी देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये येते, हालेलुया, की आपण प्रार्थना करत आहे, आता आपण मागत नाही, आपण रिसीव्ह करतो. हालेलुया. आणि खरोखर मी ज्यावेळेस ते माझ्या जीवनामध्ये अनुभव केलं, हालेलुया ना, मी असा अनुभव केलं की ज्यावेळेस हा अभिषेक माझ्यावर उतरून आला आणि खरोखर ना की असं मला जाणवलं की जसा देवाचा श्वास माझ्यामध्ये येतो. जरा विश्वास आपण श्वास घेतो, पण इतकंच नाही, देवाचा जो पवित्र आत्मा हा देवाचा श्वास आहे. हालेलुया. पवित्र आत्मा हा देवाचा श्वास आहे आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला माहिती काय होतो, तो आपल्यावर घ्यायला लागतो प्रत्येक क्षणामध्ये, एव्हरी सेकंड. हालेलुया. आपण जसं त्याला मागतो हालेलुया, तो पवित्र आत्मा आपल्याला भरायला लागतो. हालेलुया. आणि खरोखर जसं आपण या अभिषेकामध्ये वाढतो, या पवित्र आत्म्याने आपण भरतो, त्याच काय होतं माहिती तुम्हाला ना. आता मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं ना तुम्हाला, जो पवित्र आत्म्याचा जो अभिषेक आहे हा अशक्त असू शकतो किंवा पुष्ट असू शकतो. कसा असू शकतो? अशक्त असू शकतो. पवित्र आत्म्याची मी सांगितलं पातळी आहे, तो कमी लेवल मध्ये पण आहे आणि हाय लेवल मध्ये पण. जर पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कमी लेवल मध्ये तर कमी कार्य होणार,
पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये अधिक प्रमाणामध्ये उतरून येतो त्यावेळेस काय होतं आपण बघूया. जर आपण यशाया याचा 10वा अध्याय, यशाया याचा 10वा अध्याय आणि यावेळेस आपण 27 वचन आपण वाचूया. यशाया याचा 10वा अध्याय आणि 27 वचन. त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जूट निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते त्या समय असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा म्हणजे सैतानाचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू, जे सैतानाने जू ठेवलेले, सैतानाने जे ओझ ठेवलेले, जे खांद्यावर आपण पाहतो ना, आपण पाहतो इथं म्हटलेले खांद्यावरून त्याचा भार व मानेवर जू. आता अनेक लोक सैतानाच्या भाराखाली, त्यांच्या मानेवर सैतानाने काय ठेवलेले? जू ठेवलेले आहे की नाही. ते ऍडिक्ट झालेले आहेत अनेक गोष्टींना. आपण पाहतो व्यसनी झालेले आहेत, अनेक गोष्टींच्या अधीन गेलेले आहेत. आणि मग आपण पाहतो इथं बायबल सांगतं ना, पण ज्या वेळेस प्रियांनो ना हा देवाचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये येतो, इथं बायबल सांगतं ना की त्या समय असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे, इथं जो शब्द आहे तुझ्या पुष्टतेमुळे. हालेलुया. कशामुळे? तुझ्या पुष्टता म्हणजे काय? शक्ती. पुष्ट होणं म्हणजे काय? शक्तिमान असणं. हालेलुया. इंग्लिश मध्ये इथं या शब्दाला म्हटलं अनॉइंटिंग ऑइल. काय म्हटलं? अनॉइंटिंग ऑइल. तर आपण पाहतो जो मानेवरचा, जो खांद्यावरचा भार व मानेवरचं जू नष्ट होण्यासाठी काय पाहिजे? एक पुष्ट अभिषेक. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही घोट्या इतक्या गुडघ्या इतक्या लेवल मध्ये आपण चालत आहे त्यावेळेस काय होणार आहे? तुम्ही कार्याने बघणार. पण जसं आपण देवाच्या आत्म्याने रोज भरतो, रोज तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये 2-3 घंटे प्रार्थना करायला लागता, देवाच्या आत्म्याने तुम्ही भरायला लागता, देवाच्या वचनाने तुम्ही भरायला लागता. हालेलुया. तो अभिषेक आपल्या जीवनावर काय होतो? पुष्ट. आमेन. हालेलुया. आणि मग काय होईल? बायबल सांगतं तो पुष्ट अभिषेक खांद्यावरचा भार आणि मानेवरचं जू नष्ट करेल. इतकं नाही की फक्त तुमच्या. हालेलुया. पण प्रियांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना कराल, दुसऱ्या लोकांच्या मानेवर जे जू ठेवले, दुसऱ्या लोकांच्या खांद्यावर जो भार ठेवलेला आहे तो भार नष्ट होईल. हालेलुया. 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 ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला काय करायचं ना, आपल्याला देवाच्या सामर्थ्यामध्ये, अभिषेकामध्ये वाढत जायचंय. आपली जी लेवल आहे, आपली जी आत्म्याची पातळी आहे ती वाढत आणि वाढत आणि वाढत गेली पाहिजे. हालेलुया. आता म्हणून आज काय महत्त्वाच्या गोष्टी आपण देवाच्या वचनामधून बघणार आहोत की कशा रीतीने ही आत्म्याची पातळी आपल्या जीवनामध्ये अधिक आणि अधिक वाढत जाईल. आपण बघितलं, मी तुम्हाला एक गोष्ट तर सांगितली की आपल्याला काय करायचंय? रोज प्रार्थनेमध्ये अधिक आणि अधिक वेळ घालवायचा, देवाच्या वचनामध्ये आपल्याला वेळ घालवायचा आहे. हालेलुया. सहभागितेमध्ये ना आपल्याला चर्च मध्ये वेळ घालवायचा. पण एक महत्त्वाची गोष्ट होती ना, आपण एक वचन वाचूया. आपण जर नीतिसूत्र याचा 13 अध्याय आणि आपण 20 वचन वाचूया. नीतिसूत्र याचा 13 अध्याय आणि 20 वचन. बायबल इथं सांगते, सुज्ञांची सोबत धर म्हणजे शून्य होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. बायबल इथं सांगतं सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील. हालेलुया. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता है ना, तसंच आपण बनत जातो. जर आपण सुज्ञ लोकांबरोबर राहतोय
तर आपण काय होणार आहे? बायबल सांगतं सुज्ञ. सुज्ञ म्हणजे ज्ञानाने भरलेलं, सुज्ञान, चांगलं ज्ञान, देवाचं ज्ञान. हालेलुया. प्रियांनो, जर तुम्ही देवाच्या लोकांबरोबर राहिला, हालेलुया, तर काय होणार आहे? यु नो, देवाचे जे गुण त्या लोकांमध्ये, ते गुण तुमच्यामध्ये पण येणार. जो व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरलेला आहे, कशाने भरलेला आहे? परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. तुम्ही बघाल, जसं तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ सानिध्यामध्ये तुम्ही राहायला लागता, त्यावेळेस काय होतं? त्याच्या जीवनावर जो अभिषेक आहे, तो अभिषेक ना आपल्या जीवनावर पण काय व्हायला लागतो? घ्यायला लागतो. एक मोठं उदाहरण बायका सांगतो, बंधूने ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं व मनोरम आहे. बायबल सांगतं ते कसं आहे? आरोनाच्या दाढीवरून त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमोल कसं? बहुमोल तेलासारखे. बहुमोल तेल म्हणजेच पवित्र आहे. हालेलुया. मग तो अभिषेक काय होतो? यु नो, तो डोक्यावरून तो पूर्ण शरीरावर येतो. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणत्या चर्च मध्ये जॉईन होता? कोणत्या चर्च मध्ये? कारण तुम्हाला माहिती आहे, तुमचे जे पास्टर आहेत, यु नो, आपले जे पास्टर असतील, यु नो, त्यांच्यावर जो अभिषेक आहे, त्यांच्यावर जो आत्मा आहे, तो अभिषेक पूर्ण बॉडीवर येणार आहे, पूर्ण शरीरावर येणार आहे. हालेलुया. मग आपण पाहतो, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, जो अभिषेक तुमच्या पास्टरवर असणार आहे, तो अभिषेक सर्व मेंबर्स. हालेलुया. म्हणून आता हे पण इम्पॉर्टंट आहे की प्रियांनो, तुम्ही कोणते जे पास्टर आहेत, यु नो, त्यांच्याबरोबर तुमची सहभागी आहे. तुम्ही कोणत्या चर्चमध्ये जाता, इव्हन हे पण महत्वाचे आहे. हालेलुया. तुम्ही कोणत्या लोकांबरोबर उठता आणि बसता. हालेलुया. जर तुम्ही अभिषिक्त लोकांबरोबर, जे देवाच्या आत्म्याने भरलेले, जे प्रार्थनाशील आहेत, जे देवाच्या वचनाने भरलेले, ते वचन नेहमी, ते लोक तुम्हाला नेहमी एनकरेज करतील, चला आपण प्रार्थना करू. नेहमी तुम्हाला एनकरेज करतील, ते वचनाविषयी तुम्हाला बोलतील. हालेलुया. आणि ऑटोमॅटिक जे देवाण घेवाने, असं आपण बोलू शकतो ना, ट्रान्झॅक्शन है ना, जे देवाण घेवाण हे नेहमी कशाविषयी होते? देवाच्या वचनाविषयी, प्रार्थनेविषयी, स्वर्गाच्या गोष्टींविषयी होते. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्या व्यक्तीचं जीवन काय होईल? अजून स्वर्गीय होऊन जाईल ना, तो व्यक्ती अधिक देवाच्या सामर्थ्याने भरून जाईल. आणि मग म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की काय, आपण अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्र 27 आणि 17 वचन. नीतिसूत्र 27 आणि 17 वचन. तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. बायबल सांगतं तिखे तिखाला पाणीदार करते. हालेलुया. तसा मनुष्य, सर्व बोला, मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो. हालेलुया. हालेलुया. इंग्लिश मध्ये ॲज आयरन शार्पनेट आयरन. तुम्हाला माहिती ना, की सुरीने सुरीला काय करतात? धार देतात. हालेलुया. ऐकणे, सुरीने सुरीला काय करतात? धार देतात, नाही का? तुम्ही कधी गेला असेल समजलं तुम्हाला ना, तिथे काय करतात? तो माणूस जो कापत आहे, सुरीने सुरीला काय करतो? धार देतो. हालेलुया. आहे की नाही? आणि मग आपण पाहतो, जसं त्या सुरीला, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सुरीला जास्त धार असते ना, मग कापायला खूप इझी जातं. तुम्हाला माहिती, जितकी ती सुरी बोथट आहे, कापायला श्रम होतात. तर इन द सेम वे आपलं जीवन, जर तुमचं जीवन खूप कठीण आहे, कष्टमय, प्रॉब्लेमनी भरलेले, याचा अर्थ की आत्म्याचा अभिषेक कमी आहे, बोथट आहे. यु नो, ज्यावेळेस देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं, हालेलुया, प्रियांनो, आपलं सर्व जीवन सुरळीत होऊन जातं. हालेलुया. म्हणजे एक मोठा उदाहरण मी त्या दिवशीच तुम्हाला दिलं, की ज्यावेळेस पेत्राला सर्वात प्रथम प्रियांनो
ना की येशू भेटला आणि बायबल सांगतं ज्यावेळेस ना पेत्र एका होडीमध्ये होता तो आणि पेत्राने रात्रभर कष्ट केले होते मासे पकडण्यासाठी, खूप कष्ट केले रात्रभर, खूप ते दमले, पण त्यांना एकही मासा भेटला नाही. सकाळी तिथे येशू आला, हालेलुया, आणि येशू ख्रिस्त काय बोलला की मला तुझ्या होडीमध्ये जागा दे, कारण तिथं खूप लोक जमले होते, येशूचं वचन ऐकत होते. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती काय झालं, येशू पेत्राच्या बोट मध्ये उभा राहून तो वचन सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर येशूने पेत्राला काय म्हटलं की तुझी जी होडी खोल पाण्यामध्ये हाका, काय कर, खोल पाण्यामध्ये घेऊन जा आणि आपली जाळी म्हणजे तुम्हाला माहिती ना, जाळं हे एक असतं, पण येशू तिथं बोलला जाळी म्हणजे अनेक जाळे. पण तिथं पेत्राने विश्वास नव्हता पेत्राने कसं तरी तुटलेली ह्याचा मान राखावा म्हणून काय केलं, एक जाळं टाकलं. पण ज्यावेळेस पेत्राने ते जाळं टाकलं, तुम्हाला माहिती काय झालं, त्या जाळ्यामध्ये इतके सर्व मासे आले, ते सर्व जाळं प्रियांनो माशांनी भरून गेलं. पण इतक्या माशांनी भरून गेलं की बायबल सांगतं की ज्या होडीमध्ये पेत्र होता ती होडी देखील माशांनी भरून. शेवटी पेत्राला काय करावं लागलं प्रियांनो, पेत्राला त्याने त्याच्या सोबत्यांना हाक मारली, योहान, याकोब ये, आणि ज्यावेळेस ते आले, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या होडीमध्ये मासे टाकले, त्यांची होडी देखील बुडायला लागली. तुम्हाला माहिती आहे देहामध्ये ज्यावेळेस ती सुरी, तिला धार नाहीये, काय होतं, शक्ती जास्त लागते, पण ज्या सुरीला धार आहे, हालेलुया, काय होतं ना, लगेच कमी शक्ती लागते. तसंच ज्यावेळेस देवाचा अभिषेक, जसं आपण पाहिलं येशू देवाच्या आत्म्याने त्याला चालवलं आणि आपण पाहतो तो खोल पाण्यामध्ये आला. बघा, खोल पाणी हे कसलं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याचं. पण पवित्र आत्म्याचा जी हाय लेवल, हालेलुया, तर मी तुम्हाला सांगितलं पवित्र आत्म्याचे लेवल आहे की नाही, लो लेवल, मीडियम लेवल, हाय लेवल, हालेलुया. खोल पाण्यामध्ये येशूने त्याला, ज्यावेळेस आपण खोल आत्म्याच्या द्वारे आत्म्याच्या हाय ना उंच पातळीमध्ये जातो ना, आपण डीप जातो, त्यावेळेस काय होतं, श्रम कमी लागतात. हालेलुया. येशूने आपण पाहतो जाळं टाकलं आणि ती होडी काय झाली, माशांनी. आमेन, हालेलुया. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, असे मित्र शोधणं, अशा लोकांबरोबर संबंध ठेवणं की जे आपल्याला प्रभू मध्ये राहायला उत्तेजित करतात, जे आपल्याला प्रियांनो बरोबर ना की प्रभू मध्ये वाढण्यासाठी प्रियांनो आपल्याला उत्तेजन करतात, जे आपल्याला प्रार्थना करण्यासाठी उत्तेजन करतात, जे आपल्याला देवाच्या वचनामध्ये राहण्यासाठी उत्तेजन करतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो आपल्याला असे मित्र शोधणं आणि मित्रांना बरोबर राहणं हे गरजेचं आहे. या उलट जर आपण वाईट मित्रांबरोबर राहिलो, बायबल सांगतं ना, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते, है ना. ज्यावेळेस आपण वाईट मित्रांबरोबर राहणार आहेत, जे मित्र आपल्याला येशू पासून चला आपण एन्जॉय करू, दारू पिऊ, सर्व वाईट गोष्टी करू, असे मित्र जर आपल्याला भेटले तर हळूहळू ते जे करतात, मी अनेक लोकांचा बघितलेले, अनेक भाऊ बोलतात मला दारू सोडायची, मला वाईट गोष्टी सोडायच्या, पण त्यांना त्यांचे मित्र ओढून नेतात. खूप लोक व्यसनाच्या अधीन आहेत, का, कारण त्यांचे मित्र त्याला जबाबदार, त्यांचे मित्र काय करतात, त्यांना तिकडे घेऊन जातात. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो ही खूप महत्वाची गोष्ट आहे की बायबल सांगतं प्रियांनो की आपला मित्र, एक मित्र काय करेल, आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करेल, पण जर तो मित्र जर वाईट गोष्टीमध्ये, तर प्रियांनो आपल्या जीवनामध्ये पण आपण वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला लागतील. म्हणून
आपण कोणत्या लोकांबरोबर राहतो हे जपून बायबल सांगते ना, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. हालेलुया. काय होईल? बायबल सांगतो तो माणूस अशा झाडासारखा बनेल जे पाण्याच्या प्रवाहात. हालेलुया. 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 आपण पाहतो की यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना. आपल्याला काय करायचं? सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही कोणत्या लोकांबरोबर सहभागी दाखवता, कोणत्याबरोबर कोण व्यक्तींबरोबर तुम्ही राहताय, कोण तुमच्या कानामध्ये बोलत. हालेलुया. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगेल, टीव्ही अनेक जण टीव्हीच्या सहवासामध्ये दिवस आणि रात्र राहतात ना. त्या टीव्ही मध्ये काय बघत आहे? कसे भांडणं होते, कसे मर्डर होते, कसे रेप होते, कशी मारामारी होते, कसं सर्व जळणं, ही बाई ह्याच्यावर जळते, ती बाई त्याच्यावर जळते, मीडिया मधलं आपण पाहतो सर्व वातावरण. आणि जर अशा वातावरणामध्ये जर एक व्यक्ती दिवस आणि रात्र राहते, बायबल सांगतात देहाची कर्मे तर उघड आहेत. आणि अशाच वातावरणामध्ये आज आपण, मला असं वाटतं ना की 90% लोक राहते. आणि मग त्याचा परिणाम काय होणार आहे? ते गुण लोकांमध्ये जाते. ते गुण काय होते? लोकांमध्ये जाते. मग एक महत्वाची गोष्ट ना, आपण कसं, कोणत्या लोकांबरोबर आपण सहभागिता ठेवत आहोत, आपलं असोसिएशन कोणत्या लोकांबरोबर आहे हे ठरवणार आहे ना, की तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेका, किती अभिषेकामध्ये तुम्ही वर जाणार. आमेन. ओके. अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. देवाच्या हाय लेवल पवित्र आत्म्याच्या उच्च पातळीमध्ये प्रवेश करण्यासाठी अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि आपण 29 पासून ते 32 पर्यंत वचन वाचूया. 29 पासून ते 32. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे प्रलोभन, संताप, क्रोध, गलबलाट व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येईल. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. हालेलुया. आणि द बायबल सांगते तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करिता, सर्व बोला, गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. हालेलुया. काय सांगत इथे बायबल सांगतो तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण आपल्या मुखातून काय निघायला पाहिजे? जे शब्द उन्नतीचे शब्द आहेत, की ज्याद्वारे दुसऱ्या माझ्या भावाची, बहिणीची काय होईल? उन्नती होईल. हालेलुया. पण ज्या व्यक्तीच्या मुखातून कुचकं भाषण निघतं, बायबल इथं सांगतं ना, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तुम्हाला माहिती, जर आपल्या मुखामध्ये जर कुचके शब्द आहेत ना, आणि तुम्ही ते वाईट शब्द बोलत आहे, तर काय होणार आहे? बायबल सांगतं पवित्र आत्मा खिन्न होणार. खिन्न म्हणजे काय? दुःखी होणार. पवित्र आत्मा काय होणार आहे? दुःखी होणार आहे. आता विचार करा प्रियानो, मी तुम्हाला एक जसं नाही का उदाहरण देतो, की जर एक व्यक्ती आहे आणि ज्यावेळेस पण तो तुमच्या जवळ येतो, तुम्ही त्याला असं काहीतरी बोलत आहे आणि तो खूप खिन्न होते, दुःखी होतो. तसं तो एकदा त्याने तुमच्या बरोबर फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा माझ्या म्हणजे आपल्या सर्वांनाच अनुभव आहे. असे काही लोक असतात ना, की आपण त्यांच्या जवळ गेलो तर आपण पूर्ण डिप्रेस होऊन जातो, नाही का? आपण एकदम म्हणजे
डिस्टर्ब होऊन जातो, खिन्न होऊन जातो आहे की नाही? आता विचार करा, पवित्र आत्मा हा पण व्यक्ती आहे. पवित्र आत्मा कोण आहे? व्यक्ती आहे. हालेलुया ना. आणि तुम्हाला माहिती बायबल इथं सांगते, ज्यावेळेस आपल्या मुखातून पुष्कळ भाषण निघतं, वाईट गोष्टी निघतात, त्यावेळेस काय होतं? हा पवित्र आत्मा काय होतो? खिन्न. आता जर पवित्र आत्मा खिन्न झाला तर मग तो आपल्यामध्ये ना आपण म्हणजे आपल्यामध्ये तर तो राहील. मी असं नाही बोलत की पवित्र आत्मा सोडून जाईल, पण प्रियांनो तो तुम्हाला त्या उंच पातळीमध्ये, पवित्र आत्म्याच्या उंच अभिषेकामध्ये तुम्हाला नाही नेणार. का आपलं मुख आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे या जगामध्ये. मला असं वाटतं सर्वात महत्वाचा जो भाग माग मी तुम्हाला एक खरी नाही पण एक गोष्ट सांगितली होती ना, की एक व्यक्ती होता, दोन देव होते ऍक्च्युअली. एक ग्रीक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. आणि एका देवाने दुसऱ्या एका देवाला जेवायला बोलवलं आणि तो बोलला, ज्यावेळेस तू जेवायला येशील त्यावेळेस काय करा, या जगामधली सर्वात वाईट गोष्ट मला गिफ्ट म्हणून, या जगामधली सर्वात वाईट गोष्ट जी आहे ती मला भेट म्हणून आण. हा जो देव आहे, देव म्हणजे असेच ते देव आहेत नाही का, की तो या दुसऱ्या देवाकडे गेला आणि त्याने त्याला एक गिफ्ट घेऊन दिली. कोणती गिफ्ट दिली माहिती तुम्हाला? जी. काय घेऊन गेला तो? जी. तुम्हाला माहिती आहे जगामधली सर्वात वाईट गोष्ट काय? जी. है की नाही? कुणाकुणाची जीभ कशी असते? तलवारी सारखी ना. असे शब्द बोलतात की ज्याद्वारे माणसाचं अंतःकरण पाणी पाणी होऊन जातं. आता दुसऱ्या दिवशी ह्या देवाने पुन्हा एकदा काय केले, ह्या दुसऱ्या देवाला म्हटलं, ठीक आहे आता माझी इच्छा आहे तू आज पण माझ्या घरामध्ये यावं जेवायला, पण ज्यावेळेस तू येशील या जगामधली सर्वात चांगली गोष्ट घेऊन, सर्वात सुंदर सर्वात चांगली गोष्ट घेऊन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस हा दुसऱ्या दिवशी ह्या दुसऱ्या देवाच्या घरी गेला त्यावेळेस काय झालं, त्याने एक भेट आणली. तो बोलला, आज मी अशी भेट आणलेली आहे की जी जगामधली सर्वात उत्तम सर्वात चांगली गोष्ट आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे त्याने काय दाखवलं? त्याने दाखवलं की जी दुसरी भेट होती ती पण काय होती? जी. या जगामध्ये सर्वात चांगली आणि सगळ्यात वाईट. हालेलुया. दोन्ही पण कोण आहे? आपली जी. हालेलुया. म्हणून प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण आपल्या जिभेने पुष्कळ भाषण करत आहे तर तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहात. पवित्र आत्मा तुम्हाला उंच पातळीवर देवाच्या अभिषेकामध्ये नेणार नाही. हालेलुया. तर प्रियांनो ज्यांची जीभ, हालेलुया, बायबलमध्ये असं म्हटलं ना की एक चांगली जीभ जीवनाच्या झाडासारखी. कशी आहे? जीवनाच्या झाडासारखी. हालेलुया. एडेन बागमध्ये जे झाड होतं ना ते काय म्हटलं, कशी आहे जीभ आपली? त्या जीवनाच्या झाडासारखी. हालेलुया. नीतिसूत्रामध्ये एक वचन असं म्हटलं, एक असा व्यक्ती बोलतो की त्याच्या शब्दांच्या द्वारे काय भेटतं? आरोग्य. हालेलुया. आरोग्यदायी जीभ. हालेलुया. आपली जीभ प्रियांनो उन्नती करणारी जीभ पाहिजे. हालेलुया. आरोग्य देणारी जीभ पाहिजे, आशीर्वाद देणारी जीभ पाहिजे. हालेलुया. कशी पाहिजे? आशीर्वाद देणारी जीभ. आमेन. आणि खरोखर प्रियांनो ज्यावेळेस आपण या रीतीने चांगले शब्द बोलतो त्याचा परिणाम काय होणार आहे? देवाचा आत्मा आपल्या जवळ असणार. आमेन. आणि तो देवाचा आत्मा आपल्याला अधिक आणि अधिक उंच ठिकाणी नेणार आहे. पण जे लोक प्रियांनो वाईट शब्द, आता ज्यावेळेस तुम्ही एक दुसऱ्या विश्वासणाऱ्याविषयी कोणत्याही व्यक्तीविषयी जर तुम्ही वाईट शब्द बोलत आहे तर बायबल सांगतं पवित्र आत्मा हा खिन्न होणार आहे. पुढे काय म्हटलं? खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत. आता इथे बायबल सांगतं कोणत्या दिवसापर्यंत?
मुक्तीच्या दिवसापर्यंत. मुक्तीच्या दिवसापर्यंत. हा कोणता दिवस आहे मुक्तीचा दिवस? राप्चरचा दिवस. हालेलुया. मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला. आमेन. हालेलुया. काय झालं तुम्ही? त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सील्ड. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो ना, विचार करा, जर आपण पवित्र आत्म्याला खिन्न करत आहे आपल्या शब्दांनी, वाईट शब्दांनी, तर काय होणार आहे? तो पवित्र आत्मा खिन्न होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जे रॅप्चर होणार आहे, खरोखर सांगायचं झालं ना, जे रॅप्चर होणार आहे ना, हे पवित्र आत्म्याच्याच द्वारे होणार. तो पवित्र आत्मा आपल्याला या जगातून घेऊन जाणार ढगामध्ये. आमेन. पण जर आपण त्या पवित्र आत्म्याला खिन्न करतोय तर प्रियांनो काय होणार आहे? हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जिभेमधून उन्नतीचे शब्द, आशीर्वादाचे शब्द आपल्याला नेहमी बोलायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? बायबल इथं सांगते सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येईल ना. तुम्हाला माहिती दुसरी महत्त्वाची गोष्ट बायबल इथं सांगत आहे ना, आपल्या जीवनात सर्व कडूपण, संताप, क्रोध, जोरात भांडण करणं, निंदा काय करा? तुमच्यापासून दूर करण्यात येऊ. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे ना, तर विचार करा, एक भांड आहे ना, मातीचं भांड आहे किंवा पितळाचं भांड आहे. विचार करा, जर त्याला छिद्र असलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकलं तर काय होईल? त्या भांड्यातून ते तेल बाहेर येईल. तेल त्याच्यामध्ये राहणार नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे तसंच ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये इथं जसं सांगितलं ना, कडूपण, संताप, क्रोध, जोरजोरात भांडण करणं, निंदा करणं, ह्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? पवित्र आत्माचं जो तेल आहे ते आपण पाहतो लीक व्हायला. काय व्हायला लागतं? ते लीक व्हायला. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, आपल्याला काय करायचंय? या सर्व गोष्टी आपल्या जीवनामधून दूर करायच्या. जर तुमची इच्छा आहे की देवाने त्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने तुम्ही भरलेलं जीवन जगावं ना. आता पवित्र आत्मा कुठे राहतो माहिती ना? आता पवित्र आत्मा कुणाबरोबर सदा राहणार आहे? ज्या व्यक्तीने एक निश्चय केलेला आहे, मी प्रत्येक क्षणामध्ये प्रीतीमध्ये चालणार. एक शेवटचं वचन आपण बघूया ना. आपण जर पहिले योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि यावेळेस आपण 4था अध्याय आणि यावेळेस आपण 16 वचन वाचूया. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. आता इथं बायबल सांगत आहे ना, देव प्रीती आहे. देव कोण आहे? प्रीती आहे. पुढचं वचन आपण सर्वजण बोलूया. जो प्रीतीमध्ये राहतो, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो, तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये. देव त्याच्यामध्ये राहतो. काय सांगते इथं बायबल? जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. व तुम्हाला माहिती प्रियांनो, तर देवाचा अभिषेक, देवाला जर आपल्यामध्ये राहायचंय, इथं आपण आता बघितलं ना की जर आपल्या जीवनामध्ये जर कडूपण, संताप, क्रोध, गलबला, भांडण असलं तर काय होणार आहे? त्या भांड्याला छिद्र पडणार आहे. पण प्रियांनो, इथं आपण बघतो जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.
हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, जर आपल्याला खरोखर एक ना देवाच्या आत्म्याने भरलेलं जीवन रोज जगायचं, आपल्याला त्या हाय लेवल ऑफ अनॉइंटिंग मध्ये जायचंय ना, त्या अभिषेकामध्ये जर आपल्याला राहायचंय, आपल्याला काय करायचंय? रोज प्रीतीमध्ये चालण्याचा निश्चय करायचा. आता देव प्रीती आहे, बायबल सांगतं, आणि देवाचा आत्मा आपल्यामध्ये. तर प्रियानो, तुम्हाला माहिती आहे प्रीती करणं हा आपला डिसिजन पण आहे, आपला निर्णय पण आहे, की नाही? तुम्हाला माहिती आहे अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या इव्हेंट्स होतात किंवा आपण पाहतो अनेक प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात. मग त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, हालेलुया, हे आपल्यावर अवलंबून आहे. पवित्र आत्मा आहे आपल्यामध्ये, पण आपण कदाचित जसं आपण इथं वाचलं, रोज जनता तोडूपण गलबला आपण असं करू शकतो. प्रियानो, आपल्याला त्या वाईट आणि जुन्या गोष्टींमध्ये नाही जायचे, तर आपल्याला एक निश्चय करायचा आहे, हालेलुया, काय? की मी नेहमी प्रीतीमध्ये. आमेन, हालेलुया. प्रियानो, खरोखर जर आपल्याला देवाच्या आत्म्याने भरलेलं जीवन जगायचं, तर आपल्याला प्रीतीमध्ये राहायचं. आमेन. ओके, तर आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर त्याने त्याचं वचन आज आपल्याला प्रगट केलेले. आपण बघितलं, अनेक गोष्टी बघितल्या की कशा रीतीने आपण देवाच्या आत्म्याच्या अभिषेकामध्ये अधिक आणि अधिक वाढू शकतो. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ राबा कांदोरो बोसिकेरी अंदरा बागी अंदरा बाशी अंदोरो बोसिकेरी अंदरा बागी राबा कांदरा बागी अंदरा बा ओस्ट्रिबेरी अंदरा बासी अंदरो बोसिकेरी अंदरा बा. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या, खरोखर आज तुझं सत्य, तुझं वचन तू आम्हाला दाखवलंस की प्रभू, खरोखर तू आम्हाला दाखवलंस की तुझा आत्मा कशा रीतीने की आम्हाला खोल आणि खोल प्रभू त्या सामर्थ्यामध्ये, त्या आत्म्याच्या नदीमध्ये तू आम्हाला घेऊन जाऊ इच्छितोस. आणि यासाठी प्रभू तू आम्हाला दाखवलंस की खरोखर की पित्या तुझी इच्छा आहे, तुझी योजना आहे की आम्ही एक पित्या असं पात्र बनावं की प्रभू खरोखर आम्ही निश्चय करावं की आम्ही प्रीतीमध्ये चालावं. आणि पित्या म्हणून आज आम्हाला सर्वांना सहाय्य कर, प्रत्येक तुझ्या लेकरांना कृपा दे, आम्हाला सर्वांना तुझ्या प्रीतीमध्ये चालण्यासाठी पित्या तुझी कृपा, तुझं सामर्थ्य आम्हाला दे. आणि विशेष मी मध्यस्थी करते पित्या येशूच्या नावामध्ये राबा खांदे पित्या, आम्ही पित्या खरोखर त्या धन्य पुरुषा समान पित्या, आम्ही आमचे असोसिएशन आम्ही कुणाबरोबर उठतो बसतो पित्या, याचा नीट विचार करावा. जे विश्वासणारे आहेत पित्या, जे तुझ्या आत्म्याने भरलेले, जे तुझ्या वचनामध्ये भरलेले पित्या, अशा विश्वासणाऱ्यांबरोबर आम्हाला अधिक सहभागिता करण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दे, तुझं सहाय्य आम्हाला दे. आणि प्रभू तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे कर. सर्व महिमा, सर्व आदर आम्ही तुला देतो. आमची प्रार्थना ऐकलीस आणि धन्यवाद. सर्व बंधन आम्ही येशूच्या नावामध्ये पित्या, आज आम्हाला सर्वांना खरोखर तुझं सत्य, तुझं ज्ञान दिलंस. आता या ज्ञानाचा उपयोग करून पुढे जाण्यासाठी तुझी कृपा पित्या आम्हाला सर्वांना तू दे. आणि तू देत आहेस, दिलीस, आम्ही विश्वास येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, आजचे जे वचन नाही खूप महत्त्वाचं होतं की कशा रीतीने आपण अधिक आणि अधिक वर आपण जाऊ शकतो देवाच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या पातळीमध्ये. आमेन. याच आपण एक वचन वाचूया, आपलं अर्पण आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया. आणि यावेळेस बायबल सांगतं, आपण नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन
तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. तर त्याने एक महत्वाची गोष्ट बायबल सांगते, ज्यावेळेस आपण आपल्या द्रव्याने, आपल्या पैशाने व आपल्या ना, इथं बायबल सांगतं सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने काय करायचंय? उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान. आमेन. त्यानं जो पहिला भाग हा नेहमी परमेश्वराचा आहे. म्हणजे बायबलमध्ये कितीतरी अद्भुत गोष्टी लिहिल्या ना. जो प्रथम जन्मलेला पुत्र परमेश्वराचा आहे, प्रथम फळ परमेश्वराचा. मग मी तुम्हाला हे पण सांगतो की जे सर्वप्रथम उत्पन्न आपले येतं, हालेलुया, त्याचा पहिला भाग, त्याचा 10वा भाग आपल्याला परमेश्वराला द्यायचा. ज्यावेळेस आपण हे करू, म्हणजे हे मी माझ्या जीवनामध्ये अनुभव केलेला आहे ना. कधी कधी असं होतं, माझ्याकडून पण होतं की प्रथम कधी कधी माझ्याकडून दुसरं होऊन जातं, पण मी असं बघितलं त्यावेळेस काहीतरी नुकसान पण होतं. पण ज्या वेळेस आपण प्रथम फळ देतो, हालेलुया, मी बघितलं नेहमी परमेश्वराची समृद्धी, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतो. इथं बायबल सांगतं की तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. आता बघा, भरून वाहणारा आशीर्वाद ही देवाची योजना. येशू याच्यासाठी आला, तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. आमेन. खरोखर आपलं अर्पण, आपली दशमांश आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया आणि परमेश्वर या वचनाप्रमाणे तुम्हाला समृद्धीने, बरकतीने तुमचं जीवन भरणार आहे. एक भरून वाहणारं जीवन, आशीर्वादाचं जीवन तो परमेश्वर तुम्हाला देणार. हालेलुया. पित्या अर्पणाच्या द्वारे, त्यांच्या दशमांशाच्या द्वारे सन्मान केलेला आहे. आणि या क्षणी पित्या तू म्हटलंस की मी तुझी, म्हणजे तुझी कोठारी समृद्धीने भरतील. तुझी समृद्धी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिलीस, सर्व कमी तू दूर केलीस आणि भरून वाहणारा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलास. आम्ही धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. तुझी बरकत पित्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला गौरव.
येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.